तर इंग्लिश, मॅथ्स आणि सायन्स हे कोर सब्जेक्ट्स आहेत. सो तुम्ही ह्या 3 विषयाबद्दल काय स्पेशल गाईडलाईन्स देऊ शकाल? गुड. ॲक्च्युली इंग्लिश, मॅथ्स अँड सायन्स हे तिन्ही विषय असे आहेत विच कॅन बी रिअली स्कोरिंग. मॅथ्स अँड सायन्स तर ऑब्व्हियसली आहेत, बट विथ इंग्लिश ऑल्सो SSC मीडियमला जर बघितलं तर जो क्वांटम आलेला आहे विच इज ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्सचा जो पार्ट वाढवला आहे त्यांनी, त्यामुळे इट हॅज ऑल्सो बिकम अ व्हेरी स्कोरिंग सब्जेक्ट. इवन विथ 10th CBSE जर बघितलं तर इंग्लिशमध्ये लिटरेचर बेस्ड क्वेश्चन्स बरेच येतात त्यांना. सो ऑब्व्हियसली दे कॅन क्लच ऑन टू दोज मार्क्स व्हेरी वेल. ऑफकोर्स सेक्शन B आहे विच इज रायटिंग स्किल्स अँड ग्रामर पार्ट विच इज अगेन अ व्हेरी स्कोरिंग पार्ट. सो मुलांनी 2-3 गोष्टी फॉलो करायच्यात नक्की. त्यातली नंबर 1, टेक्स्टबुक बेस हे कंपल्सरी पाहिजे तुमचं फॉर मॅथ्स अँड सायन्स. यू शुड नेव्हर गो अवे फ्रॉम द टेक्स्टबुक. अँड दॅट्स वाय इन द क्लास युअर मेंटॉर्स आर कंटिन्युअसली टेलिंग यू ऑल्सो की तुमचं लक्ष कॉन्सेप्टकडे जाऊ देत अँड विथ द कॉन्सेप्ट यू विल बी एबल टू पिअर ऑफ लेस प्रेशर रादर. नंबर 2, along with textbook, number 2 करताना textual based mathematics sums, this should be your topmost priority. See, no board, मग तुम्ही कुठला पण घ्या, ICSE घ्या, IG घ्या, CBSE घ्या, SSC घ्या, यांचं मेथडॉलॉजी सिम्पल आहे. 60-70% ऑफ द पेपर विल बी प्लेन ब्लँक फ्रॉम द टेक्स्टबुक. त्यांना बघायचं एवढंच आहे की तुमचं टेक्स्टबुक विच इज अ कोर सब्जेक्ट गिवन टू यू, तेवढी तुमची मेथड्स चांगल्या झाल्यात का नाही झाल्यात. सो कीप युअर टेक्स्टबुक लाईक युअर बायबल. थॉरली रिवाइज करा टेक्स्टबुक अँड देन गो टुवर्ड्स आउटसाइड द टेक्स्ट सम्स. आउटसाइड द टेक्स्ट म्हणजे एक्स्ट्रीम आउट ऑफ द सिलेबस नाही, बाहेरचे वेअर इंटरप्रिटेशन इज मोर, अनालिटिकल गोष्टी जास्त आहेत विच कॅन रिअली मेक यू थिंक बेटर. पण हे तेव्हाच करा ज्यावेळेला तुमचा फाउंडेशन ऑफ द टेक्स्टबुक इज व्हेरी क्लिअर. अँड विथ इंग्लिश, मेक नो मिस्टेक एव्हरीबडी, लेसन्स हॅव टू बी रेड वेल. आय डोंट वॉन्ट स्टुडंट्स, रादर आय हेट इट ज्यावेळेला मुलं पेपर समोर आला की पॅसेज बघून लेसन वाचलाय का नाही याचा विचार करतात. They should know the passage so well, they should know the lesson so well की first line of the passage they read and they are like, okay, हा मला lesson कुठला आहे माहिती आहे, I'll directly jump onto the question straight. This is your preparation and not just preparation everybody, this is your honest, sincere and very smart preparation. Follow this, you'll be able to shine really well in the 3 core subjects everyone. Thank you.